मला ना महाराष्ट्राची एक गोष्ट आठवली की सध्या महाराष्ट्रामध्ये चंपाषष्ठी वगैरे काहीतरी चालू आहे. आणि मग म्हणजे लहानपणापासून पाहिलेलं आहे मी, आई मस्तपैकी नागदिवे वगैरे बनवायची आणि ते दिवा वगैरे लावायचे आणि देवापुढे ठेवायचं आणि नंतर आपण ते काहीतरी स्वीट काहीतरी बनवायची आई आणि हरभऱ्याची भाजी वगैरे टाकून काहीतरी म्हणजे ते करायची. तर मी ते बनवण्याचा प्रयत्न करते. लेट्स सी हाऊ इट टर्न्स आउट. 3, 2, 1. छान असं वरण लावणार आहे. माझी आई सपक डाळ काहीतरी करायची, तर मग ते अगोदर डाळ शिजायला ठेवणार आहे मी. यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि थोडंसं मीठ. याचं रबर विसरले मी. थोडं ना माझ्याकडे हे बाजरीचं पीठ आहे, मला आठवतंय आई याचं बनवायचे ते. माझे ना नेल्स आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये असं खड्डा खड्डा पडतोय. सॉरी. एकाचाही आकार सेम झालेला नाहीये, बट आकाराशी काय देणं घेणं आहे. पोटात तर गोळा होणं जाणार आहे ना. इट्स ओके. याला ना होल पडलाय. Oh my god. पण मग ते बुजवायला लागेल म्हणून. आणि मग याचं काय ते असं पण काहीतरी करतात वाटतं, नाही आठवत मला. आजच करतात का ते वेळामुशीला करतात. एक 2 3 4 5 1 2 3 4 5 प्रत्येकाला एक 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 एक. थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये सॉल्ट, चवीनुसार मीठ, जोपर्यंत हे सगळं बनवते ना मी पाणी स्टीम करायला ठेवते. स्टीम वरती मी प्रेस केलंय तर ते ऑटोमॅटिक गरम होईल. आता याच्या पण कोणाचा शेप नाही बरोबर आला. हा खूप मोठा झालाय आणि हा खूपच छोटूसा झालाय. त्याची एक हिरवी भाजी असते ना, हरभऱ्याची भाजी, ती बनवते मी. तर त्याच्यासाठी म्हणजे थोडीशीच बनवणार आहे. त्याच्यासाठी खूप जास्त लसूण आणि सिंपल जास्त लसूण आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आणि थोडेसे मूग.
फक्त मिरच्या अशा मधोमध कापून घेते, कारण जर जास्त भाजी तिखट झाली तर फक्त मिरच्या असं साईडला काढून ठेवता येतात. आणि खूप जास्त म्हणजे मिरच्या असं वाटून जर टाकल्या ना खूप जास्त तिखट होतं ते. आणि हा भाजीसाठीचा कढीपत्ता आणि हा डाळीसाठीचा. एकदम वाफ येते, तर पाणी गरम झालंय. याच्यासोबत ही अशी डाळी भेटते, तर मग सगळं उकडून निघतं छान असं. ह्याच्यामध्ये जागा तितके नाही असं मला वाटतंय, पण तरीही मी त्याला जबरदस्ती जागा करणार आहे की बाबा तू बसवून घे, ऍडजस्ट कर आता. ते तुटू नका रे बाबांना प्लीज. आणि याला इथे ना आता स्टीम वरती आपण प्रेस केलंय, तर ते ऑटोमॅटिक स्टीम होऊन जाईल. सपक डाळ बनवण्यासाठी त्याला फोडणी देतोय. मी आज तुपाची फोडणी देते थोडीशी चव यावी म्हणून. आणि याच्यामध्ये जास्त काही नाही टाकायची आई माझी, म्हणजे सगळ्यांच्या घरी वेगवेगळं बनत असेल, पण मला माझ्या आईनं बनवलेलंच खूप जास्त आवडतं. मोहऱ्या आणि जिरे, जिरे थोडे जास्त टाकू, थोडीशी हळद आणि नंतर असा कढीपत्ता आणि चवीपुरत्या 2-3 मिरच्या. फक्त तितकं पण सपक नाही खात आम्ही, चांगलं तिखट लागतं आम्हाला खायला. डाळ टाकते. मिरची, कढीपत्ता आणि गार्लिक. मध्ये जाईल चिमूटभर हळद, मध्ये जाते थोडी धुतलेली मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हरभऱ्याची भाजी. ही खरं तर म्हणजे सर्व लोक फ्रेश वापरतात, म्हणजे ह्या वर्षी जी आली आहे ती ताजी ताजी हरभऱ्याची भाजी वापरतात, पण माझ्याकडं माझ्या आईने गेल्या वर्षी मला दिलेली आहे, तर मी तीच वापरते, कारण माझ्याकडे फ्रेश नाही आहे. आय थिंक इतकं बस होत असेल कदाचित, मला पण नाही माहिती. फर्स्ट टाइम बनवते मी ही भाजी. आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते मध्ये. थोडंसं सगळं एकदा मिक्स करून घेऊ आणि मग याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायला लागेल, म्हणजे ती मुगाची डाळ जी आहे ना ती शिजून जाईल व्यवस्थित. आणि इकडे जे आहे ना ते स्टीम झालेलं आहे, ते 0वर आलंय. आणि मग म्हणून मग त्याला आपण ओपन करून बघतोय की नेमकं कसं होते. तर स्टीम झालंय वाटतं बहुतेक सगळं. हे खाऊन बघू का? मी ना एक कट करून बघते, म्हणजे मला कळेल की ते शिजले की नाही. मला वाटतं शिजलंय, पण असं कणिक कणिक का होतंय मला नाही माहिती. मला वाटतं असं मी खूप पातळ पातळ करायला पाहिजे होते. But let's see. आणखीन 5 मिनिटासाठी याला ऑन करून ठेवू, म्हणजे ते चांगलंच शिजेल मग तर 100%. आता ना 5:35 झालेत, आता 5:30 वाजलेत. तर करेक्ट मी 4:20 संध्याकाळी ठरवलं होतं की हे सगळं बनवायचं म्हणून, कारण मला आठवलं की चंपाषष्ठी आहे आणि ते नागदेवी वगैरे काहीतरी बनवतात, आणि मग तिकडं खंडोबाची यात्रा पण असते, आणि 2-3 दिवस खूप छान मजा असते आमच्या गावी वगैरे. मला ते आठवलं आणि मी 1 तासामध्ये पूर्ण स्वयंपाक बनवून घेतलेला आहे. बघितलं किती स्मार्ट आहे मी.
उगण व माय लातूरची आहे मी. सण 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 बनवत असते जेवण. नाद नाही करायचा लातूरकरांचा. काय हे झालंय असं मला वाटतंय, कारण हे बीप 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 देते म्हणजे झालं असणार. मस्त सगळं वाफलेलं आहे. Nandan, English breakfast, baby. What's your breakfast, baby? आणि अशा प्रकारे आपलं आजचं नागदिव्यांचं जेवण बनवून झालेलं आहे. माझ्याकडं स्वीट म्हणजे जास्त आम्ही नाही खात म्हणून मी स्वतःच बनवलेले गुलाबजामुन होते, तर मी तेच ठेवलेत स्वीटमध्ये प्रसादाला. आणि डाळ म्हणजे एकदम सपक वरण बनवले हे, आणि भात त्यावर थोडंसं तूप टाकलंय, आणि हरभऱ्याची भाजी मुगाची डाळ टाकून, आणि हे नागदिवे. तर इथं माझ्याकडं जास्त काही अवेलेबल नाही आहे म्हणून मी असे देवांची फोटो घेतले इंटरनेटवरून आणि असाच नैवेद्य चालवलाय. आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की माझा हा नैवेद्य तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे चंपाषष्ठीसाठी काय काय बनवतात.